पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून वाहन उद्योगाचे सर्वात मोठे केंद्र आहे। गेल्या काही वर्षापासून पुणे माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जात आहे। शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे पुण्याला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हटले जाते। आता यापुढे पुणे महाराष्ट्राची स्पोर्ट कॅपिटल म्हणून उदयास येईल, असा विश्वास राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केला। बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा नगरीत आशिया ओशेनिया गटातील भारत न्यूझीलंड संघादरम्यान खेळण्यात येणाऱ्या डेव्हिस कप टेनिस स्पर्धेचा ड्रॉ राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत काढण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी डेव्हिस कप स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष आणि प्रधान सचिव डॉक्टर नितीन करीर, विभागीय आयुक्त एस चोकलिंगम, जिल्हा अधिकारी सौरभ राव, आंतरराष्ट्रीय पंच अँड्री कॉर्निलो, डेव्हिस चषक लढतीचे संयोजन सचिव प्रशांत सुतार, MSLTE चे मानद सचिव व स्पर्धेचे संचालक सुंदर अय्यर, भारत संघाचे आनंद अमृतराज, कर्णधार लिएंडर पेस, युकी भांबरी, विष्णू वर्धन, राजकुमार रामनाथन, जिशान अली, प्रशिक्षक आणि न्यूझीलंड संघाचे अलिस्टर हंट, मायकेल व्हिनस, फिन टिअर्नी, जोस रुबिन स्टेथॅम, आर्टेम सिटेक संघाचे खेळाडू उपस्थित होते। डेव्हिस कप स्पर्धेला 117 वर्षांचा इतिहास असून जवळपास 135 देश या स्पर्धेमध्ये सहभागी होतात। या खेळामुळे जनतेमध्ये व खेळाडूंमध्ये देशभक्ती निर्माण होते। शारीरिक व मानसिक दृष्ट्या परिपूर्ण खेळाडू या स्पर्धेमध्ये यशस्वी होतात। पुणे येथे 43 वर्षांनी डेव्हिस कप स्पर्धा पार पडत आहे। याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले। पुणेकरांनी नेहमीच खेळ व खेळाडू प्रोत्साहन दिले आहे। या स्पर्धेतून स्थानिक खेळाडूंनी प्रोत्साहन घेऊन क्रीडा नैपुण्य वाढवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। We all go through ups and downs in our careers, and injuries are no fun. But from all of our side, we wish him a speedy recovery, and he's one of the pillars of our team. So we hope he's back. I think the record is important to the country. I played my first Davis Cup tie on the 2nd of February 1990 with Zishan Ali, and that was when it all started. And now it's 27 years old, that we've been playing. But really, if you look at it, the reason I continue playing Davis Cup is I love to play for the people, I love to play for the flag, but more importantly, or as importantly, I love to play for my team. I'm so proud of every one of these guys standing here, and I've got to give a shout out to Yuki, because yesterday was a tough day for us. The captain was in a real tough position. Zishan was in a very tough position. AITA was in a tough position. And I believe, Yuki, you were asked as to whether you would come forward and play the singles, doubles and singles. And as much as not many of you all know, Yuki said, if it's required after my Friday match, I will come forward and play. And as much as I heard that coming back, I feel very proud of you, Yuki, for actually stepping in, and really taking the mantle on your shoulders. That speaks very loud for Yuki. Well, we could have had one more person. We had 5 people on our team, 2 reserves, but we could have had 6, and we had the 3 youngsters to practice with the team. They were just practice partners. But having said that, a lot of people do not want to come as reserves and sit around when they can go play a tournament somewhere, like Purav and Divij or anybody else.